नमस्कार मंडळी, मी योगेश आणि आज आपण श्री प्रभुरामांच्या जन्मभूमीच्या अयोध्या नगरीत जाऊन त्यांचं प्रत्यक्ष त्यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात. नमस्कार मंडळी, मी योगेश आणि आज आपण अयोध्या नगरीत जाणार आहोत. बऱ्याच दिवसानंतर हा एक सुवर्ण योग आलेला आहे मला अयोध्या नगरीत जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्याचा. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळपास सर्व माहिती देणार आहे जी स्वतः मी अनुभवलेली आहे आणि जी एक पर्यटक म्हणून तुम्हालाही कामात येणार आहे. मग त्यामध्ये कधी जायचं, कुठे राहायचं, कशाने जायचं, तिथे काय खायचं प्यायचं आणि अजून बऱ्याचशा टिप्स अँड सिक्रेट्स त्या सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहेत. सगळ्यात प्रथम आपण बोलूया जय श्रीराम. तर श्रीरामाचं नाव घेऊन आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा जायचं कधी, तर जोपर्यंत तिथे मंदिर नव्हतं अयोध्याला तर तोपर्यंत तिथे एवढी गर्दी नव्हती. परंतु आता तिथे मंदिर स्थापन झालेलं आहे 2024च्या जानेवारीमध्ये आणि त्याच्यामुळे तिकडे आता प्रचंड गर्दी असते. इंटरनॅशनल टुरिस्टही भरपूर येतात, ऑल ओव्हर द वर्ल्ड टुरिस्ट येतात. त्यामुळे शक्यतो पीक सीझनला शनिवार रविवारी जायचं नाही किंवा एखाद्या पब्लिक हॉलिडेजला जायचं नाही. तर जायचं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त वीकडेजला जा, कारण की तिथे गर्दी कमी असते. ओव्हरऑल ट्रान्सपोर्टेशन रेट्स म्हणा, हॉटेल रेट्स तेही कमी असतात. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे ऑफ सीझन आणि वीकडेजला जायचं, हे लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट की तिथे कसं जायचं महाराष्ट्रातून, तर तिथे जाण्यासाठी तुम्ही एअरपोर्ट म्हणजे एरोप्लेनने जाऊ शकतात. फ्लाईट्स भरपूर आहेत. म्हणजे साधारणतः मुंबईवरून जर तुम्हाला तिथे पोहोचायचं असेल तर जवळपास 15,000 रुपये रिटर्न फेअर असतं फ्लाईटचं. ओके, जर तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग केलं तर. आणि अदरवाईज कमी वेळ असताना बुकिंग केलं तर 20-25,000 रुपये रिटर्न तुम्हाला लागू शकतात. पण तुमच्याकडे एवढे पैसे नसतील तर तुम्ही एक पॉप्युलर ऑप्शन आहे तो म्हणजे रेल्वे. तर रेल्वेची कनेक्टिव्हिटी फार छान आहे. तर मुंबई मनमाड भुसावळ ही जी सेंट्रल लाईन आहे इथून भरपूर गाड्या आहेत. जवळपास दिवसाला 17-18 गाड्या तिथे रोज जातात. परंतु डायरेक्ट कनेक्टिव्हिटी अयोध्याला नाही आहे. तर तुम्हाला प्रयागराज जे अयोध्याच्या 4-5 तास आधी आहे तिथे जायचं आहे. परंतु एक प्रॉब्लेम असा आहे की रेल्वेचेही बुकिंग तुम्हाला 60 दिवस आधी करावे लागतात. म्हणजे एक्झॅक्टली 60 दिवस आधी तुम्हाला रेल्वेचं बुकिंग करायला बसायचं आहे आणि रेल्वेचं बुकिंग सुरू होतं सकाळी 8 वाजता. तर डॉट 8 वाजता बुकिंग करायला बसायचं आहे. तर बुकिंग कोणतं करायचं, तर स्लीपरचं बुकिंग बिलकुल करायचं नाही, कारण की प्रचंड प्रमाणात गर्दी असते. तर स्लीपर इज इक्वल टू जनरल, त्याच्यामुळे जनरल क्लास असतो स्लीपर, म्हणजे जरी स्लीपर असलं तरी. तर स्लीपरचं बुकिंग करायचं नाही, प्रचंड गर्दी असते. इवन मी म्हणेल फॅमिली असेल तर सेकंड एसीही बुक करू नका, कारण की होतं काय, सेकंड एसीला कमी सीट्स असतात आणि डबेही कमी असतात. मग तुम्हाला तिथे बुकिंग मिळण्याचे चान्सेस कमी असतात. तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे थर्ड एसी. थर्ड एसीची कुठल्याही ट्रेनमध्ये बघा 6 ते 8 डबे असतात आणि एक साधारणतः 500-600 सीट्स असतात. तर देर इज अ हाय चान्स की तुम्हाला थर्ड एसीचं तिकीट बुकिंग मिळू शकतं. म्हणून जायचं असेल तर रेल्वेने तर थर्ड एसीचं तिकीट बुक करायचं. आता कुठे राहायचं, तर मी हे तुम्ही ऑनलाईनही हॉटेल बुक करू शकतात किंवा ऑफलाईन तिथे गेल्यानंतरही रिक्षावाला तुम्हाला घेऊन जातो, तिथं जाऊ शकतात. किंवा आम्ही एक वेगळा ऑप्शन ट्राय केला आहे जो मी तुम्हाला ॲक्च्युली जेव्हा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पुढे की आम्ही कुठे राहिलो होतो, तर ते तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली तोही अतिशय छान ऑप्शन आहे, तो दाखवतो तुम्हाला. आता सगळं बुकिंग वगैरे झालं, त्याच्यानंतर निघण्याच्या आधीच्या काही टिप्स अशा आहेत की सीझनप्रमाणे कपडे घेऊन जायचे आहेत. शक्यतो घरातून तुमचं स्नॅक्स वगैरे घेऊन जा, कारण की बाहेरचं फूड तुम्हाला पचेल नाही पचेल माहीत नाही. आणि राहिला प्रश्न वॉटरचा, तर शक्यतो फिल्टर्ड वॉटर म्हणजे बॉटल्ड वॉटर वापरा. ते पण जेन्युइन आहे की नाही बघून घ्या. इतर कुठलंही पाणी पिऊ नका, कारण की तुम्हाला मग जुलाब वगैरे असं होऊ शकतं. म्हणजे दिस इज हॅपनिंग टू द पीपल. ओके, असं म्हणजे हे बघितलेलं गेलेलं आहे. परत काही मेडिसिन्स वगैरे घेऊन जातं. मेनली मी जसं सांगितलं तुम्हाला, जुलाब किंवा उलट्या. तर जुलाब हे पाण्यामुळे होतात आणि उलटे आहे बेसिकली अति खाण्यामुळे किंवा फार जास्त जंक फूड खाण्यामुळे किंवा खाऊन लगेच कुठल्याही एक्सरसाइज म्हणजे चालण्यामुळे होतात. म्हणून काही थोडेफार पथ्यही पाळायचे आहेत खाण्यापिण्यामध्ये आणि एक फर्स्ट एड मेडिसिन किटही बरोबर घेऊन जायचे आहे. राहिला प्रश्न पैशाचा, तर पूर्णपणे UPIवर डिपेंड राहू नका. तर थोडंफार पैसे तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जा कॅशमध्ये आणि सगळ्या फॅमिली मेंबरकडे थोडीफार कॅश असू द्या. तर चला आता आम्ही रेल्वेचा ऑप्शन चूज केला. आता आपण डायरेक्ट भेटूया अयोध्या धाम रेल्वे स्टेशनवर.
तर सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही अयोध्याधाम रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत आणि आमच्या स्वागताला इथे आहे प्रभू श्रीरामांची वानरसेना. भरपूर प्रमाणात इथे वानर्स आहेत आणि आता इथून पुढे आम्ही रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जाणार आहेत. तर आम्ही आता अयोध्याधाम रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये आलेलो आहे आणि अतिशय सुंदर एअरपोर्टसारखं हे रेल्वे स्टेशन आहे. आणि तुम्हाला सांगणार होतो मी की हॉटेलचं, तर आम्ही ह्या रेल्वे स्टेशनलाच IRCTCच्या रिटायरिंग रूम्स म्हणजे एक टाईपचं हॉटेलच आहे, इथेच आम्ही रूम्स बुक केलेले आहेत. तर ते बुक करण्यामागचं कारण म्हणजे कस्टमाइज चेक इन आणि कस्टमाइज हवर्स, म्हणजे तुम्ही केव्हाही चेक इन चेकआउट करू शकतात आणि कितीही वेळ तुम्ही इथे राहू शकतात म्हणून बुक केलेले आहेत. तर नमस्कार, आता आम्ही आमच्या IRCTCची जी फॅमिली एक्झिक्युटिव्ह रूम बुक केलेली आहे, जिचं नाव शत्रुघ्न आहे, तिथे येऊन पोहोचलेलो आहोत. आम्हाला माहीत नाही ही रूम कशी असेल, पण ही रूम बुक करण्याचं अजून एक कारण म्हणजे इथून फक्त 400 मीटर म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर राम मंदिर आहे. तर आता आपण ही प्रत्यक्षात ही रूम कशी आहे बघूया. तर अरे ही रूम तर फार छान आहे, फार स्पेशियस आहे. मला वाटतं जवळपास 400 स्क्वेअर फूट कार्पेटची ही रूम असेल आणि ह्या रूममध्ये 2 डबल बेड्स आहेत. एका फॅमिलीसाठी चांगलं आहे आणि बाकीच्याही अमेनिटीज आहेत. AC आहे, TV आहे आणि भरपूर चार्जिंग पॉईंट्सही दिसत आहेत. त्याच्यानंतर बाथरूममध्ये अटॅच टॉयलेट आहे, गरम पाण्याची व्यवस्था आहे, हीटर आहे आणि थोडंसं एक पडदा उघडला तर आपल्याला दिसेल की बाहेरचं आपल्याला छानसं दृश्य याच्यातून दिसत आहे. तर एकंदरीत ही रूम छान आहे. 2000 रुपये याची कॉस्ट आहे. तर आमच्या हॉटेलच्या रूमवरून आम्ही निघून रिक्षा पकडलेली आहे आणि आता हे दादा आम्हाला शरयू नदीवर घेऊन चाललेले आहेत. तर आता आपण इथे शरयू नदीच्या काठी आलेलो आहोत अयोध्येमध्ये आणि ही रामकी पौडी दिसते तिकडे आणि भरपूर भाविक आज आलेले आहेत. आज तसा वीकडेज आहे, कम्पॅरेटिव्हली गर्दी कमी दिसते आणि ही अशी अथांग तुम्हाला आता शरयू नदीचं दर्शन होणार आहे. त्याच्यावर हा एक ब्रिज पण आहे. तर आपण चला जाऊया शरयू नदीचं दर्शन घ्यायला. इथे विक्रेते आहेत आणि हे इथे आपण येऊन पोहोचलेलो आहोत शरयू नदीच्या तीरी काठी. बोला जय श्रीराम. इथे बोटिंग पण आहेत. मंगलदीप अयोध्या में आपका स्वागत है. बोटिंग करण्याची आमचीही इच्छा आहे, बघूया जमतंय का नाही. आणि असा एक फार मोठा ब्रिज आहे शरयू नदीवर आणि इथे बरेचसे भाविक आंघोळही करता आहेत. फारच मोठं पात्र आहे शरयू नदीचं, अथांग पात्र आहे. तर फार छान वाटते आणि तिकडे एक रेल्वे ब्रिज पण दिसतोय की जिकडून रेल्वे जात आहे. तर आम्ही आता थोडंसं याच्यामध्ये डुबकी मारतो आणि पुढच्या प्रवासाचं परत एकदा तुम्हाला भेटूयात. तर आता आपण चाललोय हनुमानगडी. तर राम मंदिरात जाण्याच्या आधी भगवान श्री हनुमान यांचं दर्शन घेतलं पाहिजे म्हणून आपण आता इकडे चाललेलो आहोत. तर हा रस्ता हनुमानगडीकडे चाललेला आहे. ते समोर हनुमानगडी आहे. थोडीफार गर्दी पण आहे आज. मला वाटतं वीकेंड नसल्यामुळे किंवा वीकडेज असल्यामुळे आज तशी गर्दी फार नाही आहे. इथे आजूबाजूला सगळे भोग प्रसादाची दुकानं आहेत किंवा पूजेची दुकानं. पाणीपुरीवाला पण आहे. बांगड्यांची दुकानं आहेत. व्हीलचेअरचे पण फॅसिलिटी आहे. कोणाला चालता येत नसेल तर व्हीलचेअरने तुम्ही जाऊ शकतात. काहीतरी चार्ज असतो वाटतं 100 रुपये, पण दॅट इज अफोर्डेबल.
आणि हे असं भव्य दिव्य हनुमानगडीचं हनुमानांचं मंदिर. ते प्रचंड गर्दी दिसते आहे. आणि हे समोर आपल्याला दिसत असेल हनुमानगडी अयोध्या. तर आपण आता हनुमानगडीला येऊन पोहोचलेलो आहेत आणि अशी इथे गर्दी आहे आणि भरपूर, मला वाटतं एक 70-80 पायऱ्या पण आहेत हनुमानगडीला जाण्यासाठी. तर आम्ही जाऊन येतो आणि मग पुढचं दाखवतो. हनुमानगडीचा आतला हा दृश्य, प्रचंड गर्दी आहे, भरपूर शिडे आहेत. तर आता आम्ही वरती जात आहोत, बघू किती वेळ लागतो. आता आम्ही राम मंदिराच्या दर्शनासाठी जनरलची जी लाईन आहे, आमच्याकडे VIP पास वगैरे काही नव्हतं, आम्हाला काही माहितीही नव्हतं, तर त्या लाईनवर आलेलो आहोत. आणि आता इथे काय काय आहे ते आता बघूया. बहुतेक लॉकर सुविधा असेल मोबाईल ठेवण्यासाठी, तर ते चेक करून घेऊ. मोबाईल ठेवायला लागतील. ओके. तर इथे नाही का, इथे बॅग्स चेक केल्यानंतर आता आम्ही ह्या अशा अथांग मोठ्या परिसरात चाललेलो आहोत. आता पुढचं काय माहीत नाही आहे की आता कुठल्या काउंटरला जायचं आहे, पण बरीच पब्लिक आहे आणि आम्ही त्यांच्या मागे जातो. काहीतरी कळेलच, पण मला वाटतं पब्लिक कमीच आहे आज, वीकडे असल्यामुळे. तर पुढचं सांगतो. तर आमचे दर्शन झालेले आहे, अतिशय सुंदर असे दर्शन झालेलं आहे. फक्त 45 मिनिट्समध्ये दर्शन झालं आहे. आज काही गर्दी नव्हती आणि हे एक्झिट आहे आणि इथे तुम्ही जो सामान ठेवलेला असतो लॉकर रूममधला तो परत घ्यायचा आहे. असे 14 काउंटर्स आहेत. ओके. आणि आता आम्ही इथून बाहेर पडत आहे. तर हे असं आतमध्ये मोबाईल नसल्यामुळे आतलं चित्रीकरण तर काय करता आलेलं नाही आहे, पण हे बाहेरचं थोडंफार हे अशी असं परिसर आहे. आज शाळेतील मुलं पण भरपूर आलेली आहेत सहल म्हणून. आणि हे इथे लॉकर रूम्स आहेत, 14 काउंटर्स आहेत. इथे तुम्हाला सामान ठेवायचं आहे आणि पाठीमागे तुम्हाला सामान घ्यायचं आहे. आणि ह्या डिरेक्शनने तुम्हाला दर्शनासाठी जायचं आहे. असा हा परिसर आहे. तर हा राम मंदिराचा आउटर परिसर आहे. इथे तुम्ही चित्रीकरण करू शकतात. इथे लॉकर सुविधा पण आहे आणि लॉकरमध्ये सगळंच ठेवायला लागतं, फक्त पाकिट सोडून. बाकी मंदिरात आत तर काय फोटो काढता नाही आला, पण हे जे तुम्हाला दिसत असेल की एक तो जो ध्वज आहे आणि जे सोन्याचं शिखर आहे ते आहे राम मंदिर. अगदी छान मंदिर आहे. तर सगळ्यांनी कमीत कमी एकदा तरी आयुष्यात इथे येऊन आपल्या प्रभू श्रीरामाच्या जन्मस्थानी त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. धन्यवाद.